नमस्कार, मी शुभम पेडामकर. जागृत महाराष्ट्राच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुंबई एक शहर जे कधीच थांबत नाही, पण या शहराची वाहतूक व्यवस्था मात्र वारंवार थांबते, अडते आणि दुर्घटनांमध्ये अडकते. नुकत्याच घडलेल्या ठाणे मुंब्रा रेल्वे अपघातामुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबईकरांचा प्रवास नेमका किती सुरक्षित आहे? सरकार अनेकदा म्हणतं की प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जात आहेत, पण सत्य वेगळंच आहे. जागृत महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यात कैद झाला एक धक्कादायक व्हिडिओ. बस क्रमांक 266 ही बस रस्त्यावर धावत असताना तिची अवस्था पाहून कोणीही घाबरेल. दरवाजे नीट बंद होत नाहीत, इंजिनमधून धूर निघतोय आणि प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन ही बस प्रवास करते. बस सेवेची अवस्था धोकादायक बनली आहे, हे या व्हिडिओतून स्पष्ट होतं. जागृत महाराष्ट्राने RTIच्या माध्यमातून माहिती मिळवली आणि ती माहितीही तितकीच धक्कादायक आहे. त्या माहितीतून असं कळलं की मुंबई महानगरात सध्या फक्त 602 बसेस उपलब्ध आहेत. यातील बऱ्याच बस तांत्रिक बिघाडामुळे वापरात नाही. काही बस शर्यतीसारख्या धावतात, पण प्रवाशांच्या सुरक्षेचं कोणतंही भान नाही. म्हणजेच मुंबईसारख्या कोट्यवधी लोकसंख्येच्या शहरात ना रेल्वे सुरक्षित, ना बसची संख्या आणि गुणवत्ता असमाधानकारक. या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. सरकारचं लक्ष केवळ निवडणुकांच्या घोषणा आणि मोठमोठ्या पायाभूत प्रकल्पांवर असतं, पण सामान्य मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासाकडे दुर्लक्ष होत आहे. सरकारने पावलं उचलले असं बऱ्याच वेळा आपण ऐकतो, पण पावलं उचलण्याआधी प्रश्न समजून घ्यावे लागतात. या संपूर्ण प्रकाराबद्दल, धोकादायक बसेस रस्त्यावरून केव्हा हटवल्या जाणार आणि सामान्य प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणती ठोस पावलं उचलली जात आहेत, याचबरोबर असे अनेक प्रश्न सध्या गुलदस्त्यात आहेत. तुम्हाला आजचा स्पेशल रिपोर्ट कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा. अशा निर्भीड पत्रकारितेसाठी पहा जागृत, राहा जागृत. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.